1 लिटर केमिकलपासून 20 लिटर केमिकलचे विषारी दूध पोचवायचे घराघरात रॅकेटचा पर्दाफाश. ज्याला आपण पूर्णान्न समजतो अशा दुधामध्ये गेल्या काही वर्षांपासून भेसळीचे प्रमाण वाढले आहे. जे दूध बालकांपासून वृद्धांपर्यंत फार महत्त्वाचे असते, अशा दुधामध्ये जर भेसळ होत असेल तर ती गोष्ट किती भयानक आणि वाईट म्हणावी लागेल. ज्यांच्याकडे दारामध्ये एकही गाय नाही ती मंडळी डेअरीला शेकडो लिटर दूध घालत असतील तर याला काय म्हणावे. अशा पांढऱ्या दुधाचा उखळ पांढरे करणारा धंदा सर्वसामान्यांच्या जीवावरच उठला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही वर्षांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सुनील कडासने हे तडफदार अधिकारी कार्यरत होते, ज्यांनी त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर गावी दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्या काळी दूध भेसळ हा शब्द प्रचलित होता. आता ते मागे पडून संपूर्ण दूधच केमिकल पदार्थ वापरून बनवले जाते. हेच दूध पॅकिंग पिशव्यामधून ठिकठिकाणी वितरित करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा खेळ फार वर्षांपूर्वी खेळला जातो. सर्वसामान्य लोकांना छळणाऱ्या या नराधमांचा धुडगूस थांबवावा यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतंत्र आदेश काढून स्थानिक गुन्हे शाखेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे फरमान सोडले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि पोलीस अंमलदारांनी या विषारी दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला आणि लगेच तपासालाही सुरुवात केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध व्यवसायाला काळिमा फासणारे आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारे बनावट दूध निर्मितीचे रॅकेट उघडकीस आणण्याचा विडाच स्थानिक गुन्हे शाखेने उचलला आहे. एका रासायनिक द्रव्य मिल्क क्रीम आणि पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केले जाते. या 1 लिटर क्रीमपासून तब्बल 20 लिटरपर्यंत बनावट दूध तयार करून ते बाजारामध्ये विकले जात असल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकून बनावट दूध तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. केमिकल पुरवठादारांसह घातक क्रीमचा वापर करून बनावट दूध तयार करणाऱ्या 31 जणांना या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी करण्यात आले आहे. बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारे घातक क्रीम पुरवठा करणारा राहुरी येथील समीर कमरुद्दीन शेख, त्याचे सख्खे भाऊ शाकीर शेख आणि सद्दाम शेख हे तिघेजण या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या तिघांपैकी शाकीर हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्लॅननुसार एक केमिकल मिल्क क्रीम आणि पाणी यांचे मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती. या 1 लिटर घातक क्रीमपासून तब्बल 20 लिटर बनावट दूध तयार केले जात होते. या घातक क्रीमपासून तब्बल 20 लिटर बनावट दूध तयार करणाऱ्या 31 जणांना या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी करण्यात आले आहे. अहिल्यानगर अन्न आणि औषध प्रशासनाने तसेच अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे वय वर्ष 51 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 0084/2026 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 26/1 26/2 I 57 59 274 275 123 35 अन्वये संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल PA इंगळे यांनी हा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करत 31 संशयितांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यामध्ये आकाश मिश्रा, विजय मिश्रा, जगदाळे, हरिदास गोपाळ घरे, गांधी, KK फूड्स अहिल्यानगर, झाकीर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बर्डे राहणार राहुरी, सुनील ढोकणे, रामू ढोकणे राहणार उमरे, रंगनाथ ठूस, नामदेव कोहोकडे, सतीश पठारे, दत्तात्रय करांडे, दत्तात्रय कराळे, महेश मोकाटे राहणार अहिल्यानगर, श्यामराव माने राहणार बीड, दत्ता शिंदे राहणार पाटोदा बीड, नितीन केकान राहणार निफाड नाशिक, राहुल पवार राहणार माळुंजे राहुरी,
संजय गुंड राहणार बीड, अनिल साळवे राहणार उमरे राहुरे, आफताब कलीम शेख राहणार शुक्लेश्वर चौक राहुरे, रामनाथ नवनाथ उबाळे राहणार फकराबाद, बाजीराव क्षीरसागर राहणार विंचूर नाशिक, किरण रोहकले राहणार श्रीरामपूर, अनिकेत दरंदले राहणार नेवासा, लक्ष्मण करंजुले राहणार पारनेर, वैभव हांडे राहणार जुन्नर, मनीष पटेकर, गौरव पटेकर दोघे राहणार राहुरे या सर्वांचा समावेश आहे। पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये समीर कमरुद्दीन शेख, आफताब कलीम शेख, रामदास नवनाथ उबाळे यांना तत्काळ अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत। त्यांच्या तपासातून बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रीमची निर्मिती, त्याची विक्री आणि त्यापासून तयार होणाऱ्या दुधाची विक्री या बनावट दूध धंद्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे याचे बरेचसे धागेदोरे उघडकीस आलेले आहेत। या गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर शेख आणि आफताब शेख यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शिवारामध्ये एक गोडाऊन भाडे तत्वावर घेतलेले होते। त्या ठिकाणी काही मशीन ठेवलेल्या होत्या। समीर आणि आफताब हे त्या ठिकाणी 5 साथीदारांच्या मदतीने बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रीमची निर्मिती करत असत। तयार झालेले क्रीम मार्केटमध्ये विक्री केली जात होते। राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यासह बीड जिल्ह्यामध्ये त्या घातक क्रीमची सर्रास विक्री केली जात होते। या क्रीमपासून थेट बनावट दूध तयार करून ते विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। दूध खरेदी करताना डेअरी चालकांच्याकडून फॅट आणि SHF डिग्री तपासणी केली जाते। हेच निकष या रॅकेटने फसवण्यासाठी रासायनिक फॉर्म्युला करून वापरले आहेत। दुधामध्ये भेसळ न करता पूर्ण दूधच बनावट तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। संशयित आरोपी स्वतः शेतकरी अथवा दूध उत्पादकांशी संपर्क साधून बनावट दूध कसे तयार करावे आणि ते डेअरीमध्ये कसे विकावे याचे प्रशिक्षण देत होते। काही जणांच्याकडे शेती अथवा जनावरे नसतानाही ते डेअरीला दूध घालत असल्याचे निष्पन्न झाले आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग पुढील तपास करत आहेत।